गेल्या काही दिवसांपासून देशात वन नेशन वन इलेक्शनची जोरदार चर्चा आहे। देशात हे धोरण राबवण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती। केंद्रीय मंत्रिमंडळाने सप्टेंबर 2024 मध्ये या समितीचा अहवाल स्वीकारला होता। त्यानंतर 12 डिसेंबर 2024 ला केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद समितीने 18,000 पानांचा अहवाल तयार केला आहे। तसेच या समितीचा 376 पानांचा संक्षिप्त अहवाल तुम्हाला वेबसाईटवर सुद्धा मिळेल। पण या अहवालासाठी नेमका खर्च किती आला होता हा आकडा ऐकला तर तुम्ही चकित व्हाल। कायदा आणि न्याय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार एक देश एक निवडणूक अहवालाचा मसुदा तयार करण्यासाठी सरकारने एकूण 95,344 रुपये खर्च केले आहेत। 2 सप्टेंबर 2023 ला या अहवालानुसार काम करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती। समितीने 14 मार्च 2024 रोजी म्हणजेच 194 दिवसांनी अहवाल सादर केला। यानुसार जर समितीने दररोज काम केले असे मानले तर दर दिवसाला साधारणपणे 491 रुपये खर्च करण्यात आले। विशेष म्हणजे या समितीच्या सदस्यांना कुठलेही मानधन देण्यात आले नाही। बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटते? एक देश एक निवडणूक भारतासाठी फायद्याची ठरेल का? कमेंट मध्ये नक्की सांगा।